कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जय महाराष्ट्र सिम्बा। जय महाराष्ट्र मास्तर। अरे तू इकडे काय करतोय? मासोबत सिंहगड फिरायला आलोय। बारीच की कुठे तुझी माँ? हे काय तिकडे? माँ तिकडं, तू इकडे एकटाच? सिम्बा कुणाला घाबरत नाही। पण तुझ्या आईला तुझी काळजी वाटत असेल ना? हो। अरे हो काय हो, मग चल तुला तिकडे सोडून येतो मी। मला तर सिम्बा माहितीच नाहीये आणि मास्टरला फक्त सिम्बाच माहितीये। नको नको, मी जाईन एकटा। नक्की? मास्टर तुमचा सुंदर आहे मी, चुकून असं वाटतंय का? नाही नाही नाही, मला असं अजिबात नाही वाटत, पण मग नीट जायचं काय? हा जा। सिम्बा कनेक्शन। आज कसलं कनेक्शन? तुम्ही तिकडं पण भेटला आणि इकडं पण भेटला म्हणून। म्हणजे आपलं कनेक्शन एकदम स्ट्रॉंग आहे का? एकदम स्ट्रॉंग मास्टर। जय महाराष्ट्र मास्टर। जय महाराष्ट्र सिम्बा। एका अनोळखी मुलाला भेटून तू आज किती खुश आहे। दिवसभरात आज तुला पहिल्यांदा हसताना बघतेय मी। मग विचार कर, तुझ्या मुलाचा शोध घे। अरे तेव्हा किती खुश असशील तू। काय माहित आर्य, हा मुलगा मला ना अनोळखी नाही वाटत। म्हणजे? अगं, एका तस्करीच्या केसच्या संदर्भात मी उत्तराखंडला गेलो होतो, तिथे भेटला होता मला। नंतर त्याच्या आईची इकडे पुण्यात बदली झाली, माझ्या समर कॅम्पला पण येतो। अरे वा, छानच की। काय नाव काय त्याचं? सिम्बा। अर्जुन, तुला कळतंय का, एका लहान मुलाला भेटून तुला त्याचा सहवास हवावासा झाला, तुला त्याची ओढ निर्माण झाली। आणि हे साहजिक आहे, जगात असं कोणालाही वाटू शकतं। अर्जुन, तू वडील झालास, पण त्याला त्याचे वडील नाही मिळाले ना, तुला तुझा मुलगा मिळाला। मी अमोलला शोधलं जरी आणि माझं आणि पर्णाचं नाही पटलं, तर मला अमोलजवळ नाही राहता येणार। मग काय उपयोग शोध? असं कसं? तो काही काळ तुझ्याकडे राहील, काही काळ राहील की तिच्याकडे। तेच तर नकोय मला आर्या। हे सगळं भोगलंय मी, त्याची फरफट होईल का? त्याचं लहानपण सगळं कोमेजून जाईल। आणि जर त्याच मुलासाठी तुम्हा दोघांना परत एकत्र यावंसं वाटलं तर? हे सगळं पिक्चर मध्ये होतं आणि असल्या परिकथांवर विश्वास ठेवणं बंद केलंय मी आता। म्हणून आजही तुझ्या घरात अमोलचा एक वेगळा रूम आहे। त्याची खेळणी, त्याचे गिफ्ट्स तू त्या खोलीत ठेवलेत का? त्याची रूम तू कायम रेडी करून ठेवलेली असतेस? कारण तो येईल परत कधीतरी। 6-7 वर्षाचा? 7 वर्षाचा होईल तो या महिन्यात। अर्जुन, तुला कळतंय का, तो 7 वर्षाचा लहान मुलगा आहे। तो कसा येणार? तुला जावं लागेल त्याच्याकडे। त्याच्यावरचे प्रेम तू स्वतःकडे ठेवून काय होणार आहे? त्याचा फायदा ना तुला होणार आहे ना अमोलला होणार आहे। बघू, मी करतो विचार यावर। आता विचार नको, कृती कर। आणि मला माहिती आहे, तू जे ठरवतोस ते तू करतोस। लय ओळखायला लागली का मला तू? मग तुला काय मी साधी सुधी वाटली का? चल आपण दही खायला जाऊया, खूप मस्त असतं इथलं मटक्यातलं दही। चल आलो। महाराज, आर्या म्हणते ते बरोबर आहे, पण तुमच्यापासून काय लपलंय का? मी नाही जाऊ शकत आप्या आणि अमोलकडे। काहीतरी मार्ग दाखवा तुम्ही सर। अमोल दादा, एका लहान मुलाला बघितलं का हो? नाही बा। बर, अमोल कुठे गेलाय हा? अमोल! काका, तुम्ही लोक इथेच राहता का? या घराच्या पायथ्यालाच राहतो ना आम्ही। वा, त्यातलं भाली ना? अरे लेकरा, महाराज आहेत म्हणून आपण आहे। होय ना काका, म्हणून तुम्ही इथं महाराजांचा पुतळा पण ठेवलाय ना? होय तर, रोज त्यांना हात जोडतो, फुलं वाहतो, मग मी माझा धंदा करतो। काका, तुम्ही आज काय मागितलं महाराजांकडे? मागायचं काय, त्यांना सगळंच माहिती केलं करा। सगळं? कसं काय? आपल्या महाराजांना रयतेचा राजा म्हणायचे। आपल्या राजाने मावळणं सांगून ठेवलेलं, माझ्या रयतेच्या भाजी देटाला पण हात नाही लागला पाहिजे। त्यांनी लोकांची कामं केली, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या
आणि आपल्या सर्वांसाठी स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्यामुळे आपण आहोत. त्यांना आपल्या मनातलं कळणार नाही होय. मला इथं बाबांबद्दल कोणाला सांगावं हे मला कळतच नाही. मला माझ्या बाबांना भेटायचंय. प्लीज मला भेटवा. हा घ्या सरबत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. काका हे काय? तेंबा कनेक्शन. तेंबा कनेक्शन. अपर्णा, तू इकडं? बदली झाली अरे माझी, नुकतीच झाली आहे. तू? माझं पोस्टिंग पुण्यातच झालं. थँक्यू. पडले असते. पोलीस म्हणून ड्युटी आहे माझी. दुसरं कोण असतं तरी मदत केली असती. अमोल, आठवण आहे की तुला अमोलची? मला वाटलं विसरलास. नाती विसरायला मी अपर्णा नाही. पोटच्या पोराला कोण विसरता? अपर्णा, आप्पी नाही का म्हणून वाटत तुला? तेवढी जवळीक नाही राहील. खरं तर काहीच नाही राहील. अच्छा, मग अमोल बद्दल का विचारतोयस? कारण तो माझा मुलगा आहे म्हणून 7 वर्षात असं वागलास का तू? मी वागलो. अर्जुन, अरे 7 वर्ष हा खूप मोठा काळ असतो. त्यात तू मला एकदाही फोन नाही केलास, एकदाही बोलला नाहीस तू माझ्याशी. का? तू केलास का? अरे तू चिडला होतास, तुला राग आला होता माझा. बरं, मी आजगावातून निघताना विनवायला आली होती की तुला, की चल माझ्यासोबत आपण एकत्र राहूया. तू तेव्हाही नाही ऐकलंस माझं. गपचूप निघायचं इथून, नाही तर गाडून ठेवील इथंच. आणि आता तुझी अशी अपेक्षा आहे की मी तुला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता, मी तुझ्याशी बोलायला पाहिजे होतं. आणि मी कॉन्टॅक्ट केला जरी असता ना, तरी तू असंच वागला असतास. असंच म्हणजे? असंच म्हणजे हा असाच आत्ता वागतोयस ना तसा. तू आप्पी म्हणायलाही तयार नाहीस अर्जुन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.